कारभार, पुंदी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा अनागोंदी नियमबाह्य पक्षपाती मनमानी चालू असून याचा नाहक त्रास गावगाड्यातील सर्वसामान्य शेतकरी सभासदांना होत आहे व सोसायटीमध्ये नवीन सभासद करून घेतले जात नाहीत। सभासदांनी अर्ज केल्यास त्याची पोहोच दिली जात नाही व कर्ज प्रकरणासाठी अनेक वेळा हेलपाटे मारावे लागत आहेत। अशा एक ना अनेक समस्या असून या गोष्टीची कोणीही दखल घेत नसल्यामुळे ग्रामस्थ सहाय्यक निबंधक तासगाव कार्यालयासमोर उपोषणास बसले असून संचालक मंडळ बडतर्फ करा अशी मागणी करण्यात आली। या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। यावेळी माजी लोकनियुक्त सरपंच धर्मेंद्र पाटील, सुरेश तात्या पाटील, राजाराम जगन्नाथ पाटील, अधिक पाटील, तुषार पाटील, पंकज पाटील, प्रशांत पाटील, प्रशांत सूर्यवंशी, शुभम पाटील, सचिन पाटील, अनिल पाटील आदी नागरिक उपस्थित होते। स्टार्ट। आज दिनांक 11/9/2025 रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांच्या कार्यालयासमोर आम्ही पुंदीगावचे सर्व ग्रामस्थ व विविध कार्य सहकारी सोसायटीचे सभासद यांनी उपोषण सुरू केलेले आहे। हे उपोषण हे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पुंदी यांच्या गलथान कारभारासाठी वाचा फुटावी यासाठी सुरू केलेले आहे। आज पुंदीगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे जे सभासद नवीन होऊ इच्छितात त्यांना विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मार्फत सभासद करून घेतले जात नाही। तसेच आमच्या गावातील ग्रामस्थ व सभासद श्रीयुत राजाराम जगन्नाथ पाटील यांनी घर बांधणीसाठी कर्ज प्रकरण यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सांगली यांच्याकडून मंजूर झालेले असून सुद्धा हे प्रकरण विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पुंदी यांनी अडवलेले आहे। त्यामुळे त्यांना सदर कर्ज प्रकरण लवकरात लवकर मंजूर करून कर्ज अदा व्हावे यासाठी आम्ही उपोषणास बसलेलो आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे नवीन शेतकरी आहेत जे सोसायटीचे सभासद होऊ इच्छितात त्यांना सभासद करून घेत नाहीतच, शिवाय त्यांचे अर्ज सुद्धा स्वीकारत नाहीत व त्या अर्जाची साधी पोच सुद्धा देत नाहीत। अशा या कारभाराबाबत विविध कार्यकारी सोसायटीचे सहाय्यक निबंध सहकारी संस्था यांच्याकडून चौकशी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणास बसलेलो आहोत। पुंदीगावची विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची जे संचालक मंडळ आहे हे सर्व संचालक मंडळ बरखास्त करण्यात यावे अशी आमची सर्व सभासद व ग्रामस्थ यांची मागणी आहे। सदरच्या उपोषणासाठी गावामधील लोकनियुक्त माजी सरपंच धर्मेंद्र उत्तम पाटील, स्वतः घर मंजुरीसाठी कर्ज प्रकरणासाठी अर्ज केलेले राजाराम जगन्नाथ पाटील, या गावचे प्रतिष्ठित नागरिक व सोसायटीचे इतर सर्व सभासद या ठिकाणी आम्ही सर्व उपोषणास बसलेलो आहोत।